कसरत तारे वरची लाड की सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारे वरची लाड की सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची सगळं कम्प्युटराइज होत चाललंय जान्हवी. सोपं होतंय आयुष्य. या गॅजेट्समुळे खरंच किती सोपं झालंय ना. एक रिमोट मिळाला पाहिजे स्मितुडीला कंट्रोल करायला, मग मजा येईल. फोन घरी विसरलो. बापरे, मग आता आता काय बरं आहे की स्मितुडीचा दिवसभर फोन येणार नाही, काही प्रॉब्लेमच नाही. बरं आहे. सर सर, यावर तुमची सही हवी आहे. फाईल ठेव, करून ठेवतो. सर अर्जंट आहे. अरे बापरे, म्हणजे आत्ता करावे लागणार. हो का, काय झालं? जान्हवी ते सर फाईल. थँक्यू जान्हवी. हा हो, तेही करतो. सर भेंडी. काय भेंडी? बँकेत काम करायला येतं का भाज्यांबद्दल बोलायला येतात? पेन पण लिहित नाहीये. सर शाई संपली, रिफिल बदला. त्या रिफिल काय बदला? काल तर रिफिल बदलली. अशी कशी जादू झाली? हातात पेन होत, पेनाची भेंडी कशी झाली? हे घे फाईल घे. सर तुम्ही भाजी आणली होती का भेंडीची? काय आता काय पंक्तीला बसतेस की काय माझ्या बरोबर? का आता झालं? हो चालेल ना, पण भाजी भेंडीचीच हवी. हा भाजी भेंडीची हवी हा काय विनोद आहे का हसण्यासारखा? घरी स्मिता आणि इथे गीता. तातानी माझ्या आयुष्याचा ताता थैया करून टाकलाय. ताता थैया, ताता थैया, ताता थैया. आता तू ही हस माझ्यावर. नाही, आय एम सॉरी सर. तू काय सॉरी? मी पण सॉरी माझ्यावर. सर पण स्मिता मॅडमला थँक्यू सांगा. त्यांनी दिलेल्या नंबरचा खूप फायदा झाला. तुम्ही म्हणालात तसा मेसेज पाठवलाय मी, पण तुम्हीही सांगा. वाह, म्हणजे स्मितुडीचा कोणाला तरी फायदा झाला म्हणायचा. असं का म्हणताय सर? जाऊ दे जान्हवी, तुला नाही समजायचं. पण आपण कुठे होतो? भेंडी. भेंडी दे भेंडी. स्मितुडीनी मोजून भेंड्या दिल्या आहेत. कमी दिसल्या तर मला कापेल. बरं एनिवे, तू डिपॉझिट बद्दलचं लक्षात ठेव. बघ, आपल्या बँकेने डिपॉझिटचे रेट स्लॅश. नाही 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 नाही, आता सेल्स वाल्यांना कुठली पार्टी वगैरे मिळणार नाहीये. नाही, त्यांना म्हणावं इव्हेंट झाल्यानंतर काय ती पार्टी देऊ. हा सॉरी, काय म्हणाला? अच्छा, हा ते बँगलोरवाले. हा आजच्या शेड्यूल मध्ये होत असेल तर बोलवा ना त्यांना. बरं बरं बरं, ठीक आहे. आणि हो, नर्मदा योग सेंटर वाली माणसं येतील.
ते आले की त्यांना प्लीज आत पाठवा. या, थँक्यू सो मच. कम इन. श्री, हा बोरकरांचा डायरेक्ट नंबर. थँक्यू. पण तुला बोरकरांचा डायरेक्ट नंबर कशाला हवा होता? अरे सकाळपासून कॉल करतोय मी मोबाईलवर, पण ते उचलतच नाहीयेत. काम आहे जरा. पण तुझ्याकडे त्यांचा डायरेक्ट नंबर आहे. हो अरे, पण सकाळी कॉल केला होता ना मी, पण नेमका जान्हवीने उचलला. म्हणजे बघ श्री, देवाला सुद्धा हेच वाटतंय की तू तिच्याशी बोलावंस. आता देवाला वाटून काही उपयोग नाही मनीष. जान्हवी जरा फोन. घे घे घे. ही भेंडी कापल्यानंतर सुद्धा भेंडीच. हॅलो, हॅलो, विजया सहकारी बँक. हॅलो हॅलो. मनीष, देवाला वाटतंय की तुला वाटतंय? म्हणजे काय? काय झालं? तू जान्हवीचा डायरेक्ट नंबर दिलास ना मला? शक्यच नाही. बघू. मी घेते. हॅलो, विजया सहकारी बँक. अरे जान्हवी. मनीष, आता तूच केला होतास का फोन? आता? हो हो, म्हणजे ऑफिस मधून केला होता. सकाळी पण तूच केला होतास का? सकाळी? हो, म्हणजे असाच फोन येऊन कट झाला होता. कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. हो, कनेक्शनचाच प्रॉब्लेम आहे. मलाही असंच वाटतंय. बरं जान्हवी, हा बोरकर सरांचाच डायरेक्ट नंबर आहे ना? हो हो, सरांचाच नंबर आहे, पण सर जरा बिझी आहेत. अच्छा, मग आता बोलता नाही येणार का त्यांना? मी काही मदत करू शकते का? बोल ना तू. नाही, ऍक्च्युली श्रीला बोलायचंय. देते हा सरांना. सर फोन. हॅलो मनीष साहेब, बोला. मी श्री बोलतोय, श्रीरंग. गोखले साहेब. गोखले साहेब, मोठा माणूस गोखले साहेब. हा कसला आवाज होता? अहो एक हॅलो बोरकर साहेब, तुम्ही बोलू शकाल ना? हा बोलू शकतो. नको 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 नको, प्लीज नको, प्लीज नको. काय बोरकर साहेब? गोखले साहेब, एक मिनिट थांबता का जरा? गोखले साहेब, मोठा माणूस. एक मिनिट. काहीतरी मोठ्यानं आपटल्यासारखा आवाज झाला. माझा फोन आहे म्हणून जान्हवीनं त्यांना काही फेकून बिकून मारलं की काय? मी आहे बाहेरच. सर मी थांब ना, बोल. हॅलो गोखले साहेब. सॉरी गोखले साहेब, तुम्हाला होल्ड करावा लागला. बोला बोला, काय काम आहे? नाही, इट्स ओके, एव्हरीथिंग ऑल राईट. अहो, लग्न झालेला माणूस आहे मी. माझ्या आयुष्यात असून काय ऑल राईट असणार आहे? तुम्ही बोला ना, काय काम होतं? बोरकर साहेब, माझी ना लॉकरची किल्ली हरवली आहे. म्हणजे लोकांच्याही हरवत असणारच ना लॉकरच्या किल्ल्या. आणि बँकेकडे काहीतरी प्रोव्हिजन असेलच त्यासाठी. म्हणजे काय? अर्थात एक प्रोव्हिजन आहे. तुम्हाला एक काम करायला लागेल.
लागेल, एक अर्ज लिहून द्यावा लागेल, नॉमिनल चार्जेस आहेत त्याचे. बस एवढंच ना? हो हो. मग आम्ही काय करतो, ते लॉकर ज्या कंपनीचे आहेत ना त्या कंपनीला आम्ही इन्फॉर्म करतो. मग त्या कंपनीची माणसं येतात आणि डुप्लिकेट चावी बनवून देतात. पण मग ह्या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागेल? साधारण एक 2-3 दिवस लागतील. पण अर्थात काय आहे, तुम्ही आमच्या बँकेचे प्रिफर्ड कस्टमर आहात, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. अरे बापरे, हे सगळं लवकर नाही होऊ शकणार का जरा? नाही, मी प्रयत्न करतो, पण कमीत कमी 2 दिवस लागतील गोखले साहेब. त्याच्या आधी नाही करता येणार काही. हो, ते जरा फार महत्वाचे डॉक्युमेंट्स मला स्कॅन करून मेल करायचे. बघू गोखले साहेब, मी ट्राय करतो. हा, ओके ओके, मी बघतो काय करायचं ते. बरं, अर्ज कोणीही केला तरी चालेल ना? नाही 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 गोखले साहेब, तो लॉकर होल्डरनीच अर्ज करावा लागतो. काय आहे, अनेक वेळेला फ्रॉड होतात ना, म्हणून बँकेने केलेले हे सेफ्टी नियम आहेत. या, आय कॅन अंडरस्टँड. आणि शिवाय दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व लॉकर होल्डर्सना एकाच वेळेला बँकेत उपस्थित राहावं लागतं, मगच कंपनीचा माणूस त्यांच्या समोर डुप्लिकेट चावी बनवतो. का असं का म्हणे? म्हणजे काय होतं, आता समजा 2 भाऊ आहेत आणि त्यांच्यात डिस्प्यूट झाला, तर एक भाऊ येऊन सांगतो की चावी हरवली आणि चावी असते दुसऱ्या भावाकडे. हे असं अनेक वेळेला घडलं आहे, म्हणून बँकेने हे नियम बनवलेले आहेत. म्हणजे माझा नाईलाज आहे. कोण कोण आहेत लॉकर होल्डर्स? मी आणि जान्हवी सहस्त्रबुद्धे. हॅलो हॅलो. हा, मी तुम्हाला करतो, परत फोन करतो. हा, बर चालेल 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 गोखले साहेब, तुम्ही सांगितलं की मी कंपनीच्या माणसाला डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी बोलवतो. हो हो, थँक्स. हो, थँक्स काय, प्लेजर इज एंटायरली माइन. थँक्यू तुम्हालाच थँक्यू खरं तर. ओके, थँक्यू. मी कळवतो तुम्हाला. हा, ओके बाय बाय. गोखले साहेब मोठा माणूस, लॉकरची डुप्लिकेट चावी बनवून घेणार. वा, काहीही केलं तरी लॉकर उघडायला जान्हवीची मदत घ्यावीच लागणार. मला नाही करायचंय ते. सगळंच अवघडून बसलंय. एक साधा लॉकर मला तिच्या मदतीशिवाय उघडता येत नाही असं वाटणार आता तिला. किल्ली मागावी तर तिच्याशी कम्युनिकेट करावं लागणार. बँकेत ऍप्लिकेशन द्यावं तर होल्डर म्हणून पुन्हा तिचीच सही लागणार. काय करू मला काही कळत नाहीये. डॉक्युमेंट्स महत्वाची आहेत. काहीतरी मार्ग काढायला हवा. श्री, साबुदाणा भिजत घातलाय, सकाळी खिचडी खाशील ना? हो. आई, कुठे चाललीस? अरे भांडी आवरायचे, पटकन आवरून टाकते ना. मगासपासून आवरावर चाललीये. बस आता थोडा. आधी पसारा घालायचा, मग तो आवरायचा, असा रोजचा खेळ आहे की नाही आपला. श्री, इकडे बघ, अंगारा लावतो. ए सरमोशी. श्री, याने तुला काही त्रास होणार आहे का? नाही ना, मला बरं वाटेल. लावू दे, चल. हा ताई. चल श्री, झोप आता. मला झोप नाही येते. श्री, नुसता पड तरी. आता अंगारा लावलाय ना, सगळं काही ठीक होईल. याने काहीही होतं. काहीही होऊ शकतं. म्हणजे यानं एखादी हरवलेली गोष्ट पण मिळू शकते. जान्हवी बद्दल बोलतोयस? काहीतरी काय, मी माझ्या हरवलेल्या लॉकरच्या किल्ली बद्दल बोलतोय. ते होय. हा, तू विश्वास ठेवलास ना तर तीही मिळेल. तू मला किल्ली मिळवून दिलीस ना तर मी विश्वास ठेवेन. तू काय अशी हवेतनं शोधून काढणार आहेस? गंमत करतोय सर माझी? नाही, मी सिरियसली म्हणतोय. मला खरंच गरज आहे त्या किल्लीची. माझी काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत लॉकर मध्ये. तिला विचारूया? नको. अरे काय हरकत आहे, तू विचारू नकोस, मी विचारते. कोण विचारतंय ते महत्वाचं नाहीये, पण तिच्यामुळे माझं काही अडतंय असा समज व्हायला नको कोणाचा. झाला तर झाला, आपलं काम तरी होईल. काही गरज नाहीये, मला कोणाचे फेवर्स नकोय. पण मग काय करणार आहेस तू?
विचार करून काय किल्ली प्रकट होणार आहे का? मार्ग तर सापडेल. थांब जरा. हा हा, आता बघ तुला कसं पटापटा सुचते. थँक्यू. तू असा चिडल्यासारखा का वाटतोयस? वाटत नाहीये, मी खरंच चिडलोय कुणावर? स्वतःवर. मी असं कसं करू शकतो? म्हणजे माझी एखादी वस्तू कुठे ठेवली हे दरवेळी तुम्हाला का विचारावं लागतं मला? म्हणजे माझ्या गोष्टी कुठे आहेत हे मला का कळत नाही? नाही, माझं आता ठरलेलं आहे की सगळं माझं मी स्वतः करणार. माझ्या वस्तू मी स्वतः सांभाळणार. काहीच सांभाळता आलं नाहीये मला, ना वस्तू ना माणसं. झालं का? हो बाबा, किती छान वाटतं ना मेडिटेशन करून. अगं आपल्या ऋषी मुनींनी फार अभ्यासाने शोधून काढलेलं आहे सगळं. खरंय, मेडिटेशन करून मन कसं शांत होऊन जातं ना, आणि ही शांतताही खूप काळ टिकते. असं शांतच राहावं असं वाटतं. सगळं काही ठीक आहे असंच वाटत राहतं ना. काय कमाल आहे ना बाबा. कमाल तर आहेच, पण हे सगळं आपल्याला रोजच्या व्यवहारात उपयोगी येतं हे महत्वाचं. बाबा आज ना आमच्या योगा सेंटर मध्ये फार छान सांगितलं. ते म्हणाले लहान बाळ ही निसर्गाचा प्युरेस्ट फॉर्म असतात. म्हणजे लहान मुलांनाही दुखतं खुपतं. अगदी आई जर बाळाला दूध द्यायला विसरली तर ते रडतं, त्यालाही त्याचा त्रास होतो. पण त्याला होणाऱ्या त्रासासाठी ते कधीच आईला जबाबदार धरत नाही, ब्लेम करत नाही. हे ब्लेम गेम्स आहेत ना, ते आपण मोठी माणसं शिकवतो. कारण आपण शिकलेलो असतो. आपल्या त्रासांसाठी अडचणींसाठी आपण सतत दुसऱ्याकडे बोट दाखवायला तयार असतो. बाबा हे किती खरं आहे ना. हो ग, अगदी खरं आहे. बाबा जन्माला आलेलं असतं तसंच प्युअर राहणं शक्य नसतं का हो जगात? का शक्य नाही? शक्य आहे ना. फक्त प्रत्येकाने आपल्या प्युरिटीचा एरिया निवडायचा. म्हणजे जसं मी आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ठरवलं की मी करप्शन करणार नाही, पैसे खाणार नाही. त्याची कितीही मोठी किंमत मोजायला लागली तरी मी ती मोजली मी ती. माझी नोकरी गेली, तुम्हाला सुखाचं आयुष्य नाही देऊ शकलो, पण माझ्या वागण्याने मी जी प्युरिटी निवडली होती ती मी जपली. परमेश्वर आपल्याला, म्हणजे परमेश्वर म्हण, निसर्ग म्हण, आपल्याला ज्या शुद्ध स्वरूपात जन्माला घालतो ना तसंच्या तसं या व्यवहारी जगामध्ये जगणं कठीण आहे बाळा. पण प्रत्येकाने आपल्या शुद्धतेचं क्षेत्र निवडायचं आणि ते जपायचं. कारण हीच शुद्धता आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग दाखवते. पोजड झालं का हे सगळं? बाळ ऐकतंय सगळं. अगं बाळाचे कान कुठले ग एवढ्यात तयार व्हायला? पण मनाच्या कानाने माझं बाळ सगळं ऐकतंय. माझ्या बोलण्याचे त्याच्यावर परिणाम होत आहेत. बाबा आजवर स्वतःच्या वागण्याबद्दल इतकी जागरूक मी कधीच नव्हते. निसर्गतः स्त्रीला मातृत्वाची किती ओढ असते. किती छान असतं हे सगळं. मी आणि माझं बाळ, आमचं किती घट्ट नातं आहे ना. रेडी? रेडीच आहे. सगळं घेतलं ना व्यवस्थित? हो, येस, उशीर झाला ना? चल, जाम गरमी होते. चला चला चला. मला पण उशीर होणार आहे जायला. चल ये. चलो. येस येस.
बसू बसलीस निघायचं हा. चल. अय्या एक मिनिट ए आता काय झालं अय्या करायला? डबा घेतलाय ना मी. गीता तू आता डबा घ्यायला वर जाणार आहेस? उशीर झालाय. हा रे हा घेतलाय चल. गीता हे जे आत्ता आठवतं तुला ते घरातनं 2 मिनिटं आधी आठवत नाही निघताना. आत्ता मनीष तू ना पेशन्स नाहीये तुझ्यात. माझ्यात हो चल. चल. ठीक आहे पेशन्स काय आता चला. ए जान्हवी हाय. हाय. निघालं का जोडपं? हो पण तू कुठे आणि कशी चाललीस? बसने. ए नाही चल तू बाईकने चल मी सोडतो तुला. आणि गीता काय उडत येणार आहे? हा, मी रिक्षाने जाईन. हा अरे कशाला? जा तुम्ही. अगं मग आपण दोघी जायचं का रिक्षाने? आता हा काय आजच्या दिवसाचा प्रश्न आहे का? आता रोजच असं होणार आहे. आणि आपण काय रोज रिक्षाने जाणार आहोत का? एकतर मला बाईकवर बसायचं नाहीये रे. का? तुला नाही कळणार. बरं एक काम कर गीता तू जा तिच्या बरोबर. ए तुम्ही दोघे जा रिक्षाने खरंच. नको रे, एकतर माझं बस स्टॉप पर्यंत चालणंही होतं. आणि खरं सांगू का, इतर कशाही पेक्षा बसने जाणं आवडतं मला. बरोबर ठीक आहे. बरं जान्हवी लॉकरचं काय झालं? लॉकरचं? हो तुला नाही माहिती? नाही रे, काय झालं? नाही काही नाही. ए गीता चल चल बस उशीर होतोय आम्हाला जायला. चला नीट पोचा. येस. चल बाय बाय. बाय.